मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की आपल्या पृथ्वीवर जेवढे काही लिव्हिंग क्रिएचर आहे त्याला आर.एच. व्हिटॅकरनं 1969 मध्ये 5 वेगवेगळ्या किंगडम, ज्याला आपण सृष्टी असं म्हणतो, त्याच्यामध्ये डिव्हाइड केलं होतं. त्यामध्ये पहिला आहे मोनेरा, दुसरा आहे प्रोटिस्टा, तिसरा आहे फंगाय किंवा फंगी, चौथा आहे प्लांटी आणि पाचवा आहे ॲनिमॅलिया. आणि या पहिल्या मोनेरामध्ये सगळे जे काही मेंबर आहे ते बॅक्टेरिया आहे, ज्यांना आपण प्रोकॅरियोटिक असं म्हणतो. एकच किंगडम जो प्रोकॅरियोटिक म्हणजे आदी केंद्रकी पेशी, ज्याच्यामध्ये जी पेशी असते, सेल असते, त्याच्यामध्ये वेल डेव्हलप न्यूक्लियस नसतं, अशाला म्हणतात प्रोकॅरियोटिक सेल. बाकीचे 4 युकॅरियोटिक आहेत. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा जो प्रोटिस्टा आहे, त्याच्यामध्ये सगळे ऑर्गॅनिझम हे युनिसेल्युलर युकॅरियोटिक येतात. त्यानंतर जो फंगस आहे त्याच्यामध्ये सगळे फंगस हे पॅरासाइटिक किंवा सॅप्रोफायटिक मध्ये येतात. हिटेरोट्रॉपिक म्हणतो आपण त्याला. काय म्हणतो? हिटेरोट्रॉपिक फंगस मध्ये येतात. त्याच्यानंतर प्लांटीमध्ये सगळे प्लांट्स हे ऑटोट्रॉपिक आहेत, स्वयंपोषी असतात. आणि ॲनिमल्स किंगडम हा हिटेरोट्रॉपिक असतो. तर असे 5 महत्वाचे किंगडम आर.एच. व्हिटॅकरनं आपल्याला 1969 मध्ये सांगितले होते. थँक्यू फ्रेंड्स.